सीधे आपको लिए चलते अजित पवार की प्रेस कॉन्फ्रेंस में, सुनिए क्या कुछ कह रहे हैं। काल राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही सामील झालो आणि कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी आमची अधिकृत भूमिका आहे हे माननीय अजितदादांनी आणि माननीय छगन भुजबळ साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या समोर प्रस्तुत केली होती। त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही संघटनात्मक धोरणाच्या बद्दल आम्हाला आपल्या सर्वांना सूचना करायची होती। आपल्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि राज्याच्या जनतेला आम्ही सूचित करू इच्छितो की काल पहिला आमचा जो काम होता ते झाल्यावर आता संघटनात्मक दृष्टीनं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये नियुक्त्या आम्ही करायची सुरुवात केली आहे। पक्षाच्या मागच्या दिल्लीच्या 21 जूनच्या कार्यक्रमामध्ये पक्षाने अधिकृत रीतीनं 10 जूनच्या दिल्लीच्या आणि पक्षाने अधिकृत रीतीनं मला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांची जबाबदारी दिली होती। पण त्याच्या आधी सप्टेंबर 2022 मध्ये जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीमध्ये पार पडला होता, त्या अधिवेशनाच्या नंतर पक्षाच्या वर्किंग प्रेसिडेंटच्या आधी मी पक्षाच्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झालो होतो आणि जे संघटनात्मक जे काही नियुक्ती होती ती माझ्या माध्यमातून माझ्या हस्ताक्षरांनी मी जाहीर केली होती। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये माननीय जयंत पाटील यांची आम्ही नियुक्ती केली होती। संघटनात्मक निवडणुका झाल्या नव्हत्या तरी देखील एक तत्काळ म्हणून काही व्यवस्था असावी त्या हिशोबाने आम्ही जयंत पाटलांना एक या महाराष्ट्र प्रदेशच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी दिली होती। आता च्या पार्श्वभूमीमध्ये मी आज जयंत पाटलांना अधिकृतरीत्या कळवलेलं आहे की त्यांच्या आता जे जबाबदारीतून आम्ही त्यांना मुक्त करतो आणि त्यांच्या जागेवर मी माननीय श्री सुनील तटकरे यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहोत, अशी मी सूचना या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी करू इच्छितो। माननीय सुनील तटकरे नि कारभार पक्षाच्या तत्काळ आत्ताच त्यांनी स्वीकारावा आणि कामाला लागावं अशी पण आम्ही सूचना आणि जयंत पाटील साहेबांनी त्यांची जे काही कार्य जे करत आहे, जे जबाबदारी पार पाडत आहे आतापर्यंत त्यांनी सगळे ते हँडओव्हरची प्रक्रिया माननीय सुनील तटकरेंना करावी
अशी आम्ही त्यांना अधिकृत सूचना केली आहे. आणि म्हणून आता या संघटनात्मक एक बदल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे काही संघटनात्मक धोरणाची जे काही आणखीन बदल करायचे आहे, नियुक्त्या करायची आहे, प्रदेशाचे अध्यक्षाच्या नात्याने माननीय सुनील तटकरे यांना पूर्णपणे अधिकार राहील की ते बाकीच्या जे नियुक्त्या आहेत त्यांची बॉडी म्हणा किंवा जे आमचे बाकीचे महिला अध्यक्ष असो, युथचे अध्यक्ष असो, बाकीचे जे काही घटक आमचे जे आहे आणि बाकीचे सेल वगैरे त्यांची नियुक्ती आता अधिकृतपणे माननीय सुनील तटकरे या नियुक्तीच्या नंतर करू शकतात. हे आमच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे हे आम्ही ठरवलेलं आहे. आणि म्हणून मी एवढाच म्हणेल, आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो की बऱ्याच हे काही मेसेजेस फिरत आहे. कोणी इथे निवडणूक आयोगाकडे काही शिफारस केली आहे, कुठे विधानसभेच्या अध्यक्षाकडे काही शिफारस केली आहे की अमुक अमुक लोकांना म्हणजे डिस्क्वालिफाय करण्याची प्रक्रिया सुरू करावी. त्याचप्रमाणे काही केंद्रीय स्तरावर सुद्धा अशाच काही कारवाईसाठी काही पत्र ते आम्हाला आता काही बघायला मिळाले. माझ्या म्हणणं एकच आहे आणि स्पष्ट मत आहे की कुठल्याही व्यक्तीच्या डिस्क्वालिफिकेशनची किंवा सस्पेन्शनची प्रक्रिया हे काही पक्षद्वारा होऊ शकत नाही. आणि सोबतच ते काही निवडणूक आयोगाकडे पण याचा अधिकार नाही. तो अधिकार राहतो फक्त स्पीकरकडे. आणि त्याची लांब एक प्रक्रिया प्रोसेस केल्याशिवाय या कुठलाही असा निर्णय किंवा कुठल्याही त्यांच्या सूचनाचा अंमल होऊ शकत नाही. आणि म्हणून ही एक स्पष्टीकरण सुद्धा एक पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर मी प्रस्तुत करत आहे. आता यापुढची बाकीची काही सूचना आहे मी माननीय अजितदादांना मी सूचित करू इच्छितो. आणखीन एक सूचना आम्ही केली आहे, जे माननीय अजितदादा पवार यांना आमदारांनी पक्षाच्या विधिमंडळाच्या नेता म्हणून नियुक्त केला आहे. आणि माननीय अजितदादा पवार अधिकृतपणे पक्षाच्या वतीनं या विधिमंडळाचे नेत्याची जबाबदारी सांभाळतील. आणि दुसरी एक सूचना आम्ही महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना केली आहे पक्ष म्हणून. कारण प्रतोद जे असतो त्याची नियुक्ती पक्ष करत असते. तो माझ्या सूचनाप्रमाणे आम्ही माननीय अनिल भाईदास पाटील जे आमचे प्रतोद पहिले पण होते त्यांना कंटिन्यू करण्याची आणि या जबाबदारीवर कायम राहण्याची माझ्या पत्राद्वारे मी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला कळवलेला आहे. आणि म्हणून संघटनात्मक बाबतीत जे जे काही आता आवश्यक जे काही सूचना करायची होती, जे काही नियुक्त्या करायची होती ते आम्ही अधिकृतपणे पार पाडलेली आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये थोड्या दिवसानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या सत्र सुद्धा होणार आहे आणि त्याच्या अगोदर हे सगळे अधिकृत नियुक्त्या होण्याची गरज होती. आणि म्हणून हे सूचना सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना मी करत आहे. यापुढची जे काही सूचना असेल मी माननीय अजितदादाला मी माईक देतो, त्यांनी आपल्या सर्वांना संबोधन करावे. हिंदी पाहिजे. ठीक आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के स्थापना दिवस के निमित्त 21 जून 2023 को मुझे हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नियुक्त किया गया और उसी के तहत मैं मेरी जिम्मेदारी पार्टी के कार्यकारी अध्यक्ष के नाते निभा रहा हूं। इसके पूर्व
सितंबर 2022 में पार्टी का नेशनल एक अधिवेशन हुआ था। उस अधिवेशन में के बाद पहली बार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उपाध्यक्ष के नाते, क्योंकि ये पोस्ट पहले नहीं थी, मुझे नियुक्त किया गया था और उस अधिकार के अंतर्गत मैंने कई हमारे संगठनात्मक जो नियुक्तियां थी वो करने का काम किया था। खास करके क्योंकि हमारे महाराष्ट्र में और अनेक राज्यों में, बल्कि हर राज्य में जो हमारे कॉन्स्टिट्यूशन के आधार पर जो चुनाव पार्टी के होने चाहिए, वो हमारे कॉन्स्टिट्यूशन में है, हमारे रूल्स में है कि पार्टी के चुनाव हर कुछ समय 3 साल के मर्यादा में ये होने चाहिए। और क्योंकि हमारे यहाँ चुनाव हुए नहीं थे, तो जो पहले के जो पदाधिकारी थे उनको तत्काल कुछ कंटिन्यूटी के लिए चार्ज हमने फिर से दिया था, जिसमें महाराष्ट्र की जिम्मेदारी हमने श्री जयंत पाटिल को दी थी। उस जिम्मेदारी को आज तक हमने उनको वो करने का मौका दिया, लेकिन अभी मैंने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष के नाते उसमें महाराष्ट्र की जिम्मेदारी आज से श्री सुनील तटकरे जी को देने का फैसला किया है और वो पत्र उनको मैं अभी यहाँ पर आप सभी के सामने देने वाला हूँ। साथ साथ में श्री सुनील तटकरे जी अभी इसमें आगे के भी जो पार्टी के जो संगठनात्मक जो नियुक्तियां हैं, चेंजेस है, वो कर सकते हैं और इसी के तहत वो महिला की अध्यक्षा हो, चाहे यूथ के हो या अनेक जो हमारे जो संगठनात्मक जो घटक है, और साथ साथ में जो हमारी जो और सेल और बाकी इकाइयां है, उसकी महाराष्ट्र में वो उस प्रकार की नियुक्ति करेंगे। इसके पहले हमने महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष को कल सूचित किया है कि महाराष्ट्र विधानसभा के जो संसदीय हमारी विधिमंडल जो पार्टी है, इसके नेता श्री अजित पवार चुने गए हैं और उसके साथ साथ क्योंकि ये नियुक्ति पार्टी करती है और पार्टी के नाते मैंने विधानसभा के अध्यक्ष को पत्र द्वारा सूचित किया है। साथ साथ में हमने जो व्हिप होता है, व्हिप के नाते पार्टी व्हिप अपॉइंट करती है, इसलिए श्री अनिल भाईदास पाटिल जो हमारे व्हिप पहले भी थे, उनको हमने फिर से महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विधानसभा के प्रतोद व्हिप के नाते उनको फिर से नियुक्त किया है। तो ये महत्व की जो हमारी संगठनात्मक जो प्रक्रिया है, इसको हमने अभी यहाँ तक हमने पूरी की है। आगे जैसे जैसे हमारे को जो भी संगठनात्मक कार्रवाई करनी होगी, ये हम आगे आपको समय समय पर सूचित करेंगे। मैं अब माननीय अजीत पवार साहब को कहूँगा कि वो आगे की जो भी कोई सूचना हो वो आपको जरूर यहाँ पर वो बताएंगे। एक मिनिट पहले आत्ताच प्रफुल्लभाईंनी ते सांगितलं, काल त्यांनी सन्माननीय सुनील तटकरे साहेबांची अध्यक्षपदावर नेमणूक केली आणि सुनील तटकरे साहेबांनी ती नेमणूक झाल्यानंतर काही निर्णय घेतले। त्याच वेळेस ते निर्णय काय घेतले ते स्वतः प्रांताध्यक्ष या नात्याने माझ्यानंतर ते सांगतील। पण हे बोलत असताना मी एक बातमी वाचली की एकाला विरोधी पक्ष नेता आणि मला वाटतं त्याच्यामध्ये प्रतोद म्हणून नेमलं गेलेलं आहे। देखिए, बड़ी खबर आपको बता रहे हैं, एनसीपी में फूट के बाद और तकरार बढ़ती हुई नजर आ रही है। शरद पवार ने प्रफुल्ल पटेल को पार्टी से एक तरफ जहां निकाला,
प्रफुल्ल पटेल की तरफ से तमाम बड़ी बातें कही गई। सुनील तटकरे को भी एनसीपी से बर्खास्त किया गया। अजित गुट ने तटकरे को भी प्रदेश अध्यक्ष बनाया है। और ऐसे में जानकारी आपको दे दें कि प्रफुल्ल पटेल की तरफ से कहा गया अयोग्य ठहराने का अधिकार सिर्फ और सिर्फ स्पीकर के पास है। स्पीकर ही अयोग्य ठहरा सकते हैं। उनकी तरफ से तमाम बड़ी बातें कही गई। कुछ देर पहले आप प्रेस कॉन्फ्रेंस में उनको सुन रहे थे और अभी फिलहाल अजित पवार जो कह रहे हैं वो आपको जानकारी हमने आप तक पहुंचाई भी। प्रफुल्ल ने कहा कि विधायकों ने अजित पवार को नेता चुना है और इसके अलावा अजित पवार गुट की तरफ से बड़ा फैसला फिलहाल किया गया है। बता दें कि सुनील तटकरे को महाराष्ट्र एनसीपी का अध्यक्ष बनाया गया। आखिर अब एनसीपी को लेकर, एनसीपी किसकी है उसको लेकर अब लड़ाई यहां पर काफी देखने को मिलेगी, क्योंकि यहां पर प्रफुल्ल पटेल की तरफ से कई बड़ी बातें कही गई है। यह भी आपको जानकारी फिलहाल दे दें कि एनसीपी पर कब्जे को लेकर जंग तेज होती हुई नजर आ रही है। तटकरे ही संगठन का विस्तार करेंगे, प्रफुल्ल पटेल की तरफ से बात कही गई। और एनसीपी में फूट के बाद अब यह तकरार और बढ़ेगी। अब देखना होगा कि शरद पवार या सुप्रिया सुले उनकी इस प्रेस कॉन्फ्रेंस के बाद क्या कुछ कहते हैं, क्योंकि आपने कल ये भी सुना था कि सुप्रिया सुले ने कहा कि अब वो मेरे बड़े भाई हैं और वो हमेशा मेरे भाई रहेंगे। प्रोफेशनल रिश्ता अलग होता है, पर्सनल अलग होता है, और उनको मनाने की कोशिश कई बार की गई। लेकिन अब आप यहाँ पर देख सकते हैं कि जो बगावती सुरे वो और तेज होते हुए नजर आ रही, क्योंकि फूट के बाद तकरार और बढ़ रही। शरद पवार ने प्रफुल्ल पटेल को पार्टी से जहां निकाला, सुनील तटकरे को भी एनसीपी से बर्खास्त किया गया। और आप प्रफुल्ल पटेल को सुन रहे थे। अजित गुट ने तटकरे को प्रदेश अध्यक्ष चुन लिया है, बना दिया है। तटकरे ही संगठन का विस्तार करेंगे, ये बात प्रफुल्ल पटेल की तरफ से कही गई है। अभी फिलहाल अजित पवार प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं और इसी बीच इससे पहले आपने प्रफुल्ल पटेल को सुना, जिन्होंने यहां पर फिलहाल जैन पार्टी पर जमकर निशाना साधा था, वो भी आपने सुना। और इसी को लेकर अब आपको बता दें अनिल पाटिल चीफ व्हिप होंगे, ये भी उनकी तरफ से कहा गया। विधायकों ने अजित पवार को अपना नेता चुना है आणि त्यामुळं जे काही प्रेस घेऊन काहींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामध्ये आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख असल्यामुळं आणि आता प्रांताध्यक्ष या नात्याने कालपासून सुनील तटकरे साहेबांची नेमणूक केली गेली असल्यामुळे आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतोय। त्याच्यामध्ये त्यांनी सांगून काही आमच्या 9 लोकांना नोटीस काढली वगैरे काढली, त्यांना काही नोटीस काढण्याचा अधिकार नाहीये। शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्या बरोबर आहे असं आमचा ठाम विश्वास आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या बरोबरचे आमदार या सगळ्यांचंच भवितव्य हे व्यवस्थित कसं राहील, त्यांना कुठल्याही प्रकारची घटनेची कायद्याची अडचण येणार नाही याबद्दलची खबरदारी आम्ही सगळेजण घेतो। इनका हमारा हो जाने दो। अरे बाबा शांति रखो। एक मिनिट उनको बोलतो दो दा। अजितदादांच्या नेतृत्वाखाली काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करत आहेत। अशाच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष यांनी मला कालच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्तीचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक कामगिरी 14 ते 18 या कालावधीमध्ये सुद्धा मी केली। ज्या कालावधीमध्ये पक्ष सत्तेवरती नव्हता, राज्यभरामध्ये फिरत आम्ही संघटना त्या कालावधीमध्ये मजबूत केलेली होती। आज पुन्हा एकदा ही जबाबदारी या ठिकाणी माझ्याकडे सुपूर्द केली जात असताना पक्षाची ध्येयधोरणं, पक्षाचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी निश्चितपणाने करणार आहोत। सूत्र हाती घेतल्याच्या नंतर पक्षाच्या अन्य यांची नेमणूकसुद्धा करणं स्वाभाविकपणाने त्या ठिकाणी ठरत असतं। पण ती त्या ठिकाणी नेमणूक करत असतानाच इतर पदाधिकारी आहेत। 5 तारखेला आम्ही MIT कॉलेजमध्ये राज्यभरातील आमचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी
यांची बैठक आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यावेळेला राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध स्तरावरील पदाधिकारी नक्कीच त्या ठिकाणी उपस्थित राहतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करत असतानाच आता संघटनात्मक पुढील कामकाज करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी रुपालीताई चाकणकर यांची नियुक्ती या ठिकाणी मी जाहीर करत आहे आपल्यामार्फत. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सूरज चव्हाण यांची सुद्धा नियुक्ती या ठिकाणी मी जाहीर करत आहे. आणि त्याचबरोबर पक्षाची अधिकृत भूमिका उद्याच्या भवितव्यामध्ये मांडण्याच्या दृष्टिकोनातून प्रदेश प्रवक्ते म्हणून आमदार अमोल मिटकरी, श्रीयुत आनंद परांजपे, श्रीयुत उमेश पाटील, श्रीयुत संजय तटकरे, सूरज चव्हाण हे सुद्धा पक्षाची भूमिका अधिकृतपणाने आपल्या सर्वांच्या समोर, माध्यमाच्या समोर त्या ठिकाणी मांडण्याची जबाबदारी निभावणार आहेत. पुन्हा एकदा विश्वासाने माझ्यावरती जबाबदारी सोपवल्याबद्दल सर्वच नेत्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. राष्ट्रीय अध्यक्ष कोण आपल्या पक्षाचे? राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार आपण विसरला का? नाही, कारण का त्या संदर्भामध्ये काल निर्णय झालेला आहे. काल स्वतः त्या पोस्टवर प्रफुल्लभाई त्या ठिकाणी होते. मी पण संघटनेमध्ये गेले अनेक वर्ष, 99ला स्थापना झाल्यापासून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यामध्ये कामाला सुरुवात केली. ते आजपर्यंत आम्ही लोक काम करत होतो ते उभं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं काल मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये स्वतः प्रफुल्लभाईंनी सुनील तटकरे साहेबांची प्रांताध्यक्ष म्हणून नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, ह्या घटना घडल्यानंतर काही मान्यवरांची अशी स्टेटमेंट आली होती की आम्ही कायद्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये न जाता जनतेच्या मध्ये जाऊ. परंतु काल रात्रीपासून काही वेगळ्या घटना, म्हणजे रात्री 12-12 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही वेगळ्या घटना त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. याला काही एक अर्थ नाही. आम्ही जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य, रास्त, चांगली, महाराष्ट्र राज्याच्या भल्याची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भल्याची आहे. मी सर्वप्रथम सुनील तटकरे यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी काल नेमणूक झाली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून स्थापन केली आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती झाली. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. फार